आज एस-टी महामंडळाचा संप असल्या कारणाने अनेक प्रवाशांचे हाल होत आहे. मी सुद्धा इथं मागच्या 1 तासापासून उभा आहे, परंतु एक सुद्धा गाडी आली नाही. कृपया सरकारने ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत, त्या सर्व मान्य करून आमच्या प्रवाशांचे हाल होऊ नये याची काळजी घ्यावी. सुमारे जवळपास 1-1.5 तासापासून मला पुण्याला जायचं आहे स्वतःला. यांना काही बरेच प्रवासी येते ज्यांना लांब-लांब जायचं आहे, पण गाडीच येत नाही. आम्ही सर्व प्रवासी आता हतबल झालेलो आहोत. तरी माझी सरकारला विनंती आहे, त्यांनी लवकरात लवकर या मागण्या मान्य करून बसेस सुरळीत सुरू कराव्या. आम्ही 2 तासापासून इथे उभे आहे. आमची एक्झाम चालू आहे. तर बस संप लवकरात लवकर हा संपवून त्यांची मागण्या लवकरात लवकर पूर्ण करावा. त्यांची हीच माझी मागणी आहे. आणि लवकरात लवकर बस चालू करावा. कारण की भरपूर प्रवाशांना त्रास होतोय. आमच्या कॉलेजच्याच विद्यार्थ्यांना सुद्धा त्रास होतोय. तर परीक्षा चालू असल्यामुळे सगळ्यांना लेट होतोय. तो प्लीज लवकरात लवकर ही मागण्या पूर्ण करा. आम्ही साळुंके भाऊसाहेब. काय सांगाल, कुठं जाणार आहेत का? आम्ही चाललोय पाथर्डीला आमचा पाहुणा वारलाय, त्याच्यासाठी आम्ही 7 वाजल्यापासून आम्ही गाडीची वाट बघतोय. आम्हाला अजून गाडी मिळाली नाही. काय सांगतो ते सांगतात का 1 तासाने 2 तासांनी चालू होणार आहेत असं बोलतात. त्याच्यासाठी आम्ही थांबलो इथं. काय वाटतं की लोकांना त्रास लोकांना त्रास होतो ना, इमर्जन्सी गाड्या काहीतरी ठेवायला पाहिजे त्यांनी.